MIDC हटवा, MIDC हटवा, MIDC संघटनेकडे गावात लागणाऱ्या शासनाचा जिल्ह्यातील तालुक्यातील सैनिक टाकळी हे गाव अखंड महाराष्ट्रामध्ये सैनिकी परंपरेसाठी प्रसिद्ध असताना त्या गावामध्ये स्थानिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या प्रयोजनानं त्या ठिकाणी MIDC लादली जात होती आणि ही MIDC तिथल्या सैनिकी परंपरेवर, तिथल्या शेतीवर, तिथल्या मातीवर आणि तिथल्या निसर्गावर अतिक्रमण करणारी होती आणि MIDC रद्द व्हावी यासाठी गेली 1 महिना आंदोलन चालू आहे। त्या अनुषंगानं दिनांक 27 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी गावातील आदिवासी सैनिक शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसले होते। पहिल्या 2 दिवसामध्ये प्रशासनानं कुठलाही प्रतिसाद दाखवला नाही आणि या ठिकाणी गावातील जे वारकरी आणि महिला मंडळ या ठिकाणी आलं आणि उपोषणाची तीव्रता वाढवल्यानंतर आज दुपारी चर्चेला बोलवण्यात आलं। या चर्चेमध्ये माजी खासदार अजित शेट्टी साहेब, आंदोलनाचे प्रमुख धनाजी कुडमुंगे आणि आम्ही सर्व आंदोलक या चर्चेमध्ये भाग घेतला। जिल्हाधिकारी साहेब विजय राठोड साहेब यांच्या दालनामध्ये ही चर्चा झाली। त्यामध्ये त्यांनी आम्ही जे 2 मुद्दे मांडले की हा जी MIDC होता जो ठराव झालेला आहे तो पूर्णतः बेकायदेशीर आहे, त्या ठरावाच्या अनुषंगाने सगळी प्रक्रिया राबवली ही सुद्धा बेकायदेशीर आहे, त्यामुळे MIDC रद्द करावी अशी मागणी केली। पण हा माझ्या अखत्यारीतला विषय नसून या संदर्भात वरिष्ठ स्तरावर बैठक झाली पाहिजे आणि तुमच्या ज्या भावना आहेत आणि जो हा ठराव बेकायदेशीर आहे त्याबाबत जिल्हा परिषदेकडून मार्गदर्शक अभिप्राय घेऊया आणि तशा सगळ्या वस्तुस्थिती कळवून वरिष्ठ स्तरावर मिटिंग घेऊया आणि ह्या सगळ्या भावना वरिष्ठ स्तरावर मी पत्र देऊन कळवलेल्या आहेत आणि त्यांनी तसं आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि आमचं उपोषण स्थगित करावं आणि आमच्या सगळ्या भावना वरिष्ठ कार्यालय म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला कळवलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आम्हाला आज पत्र दिलं। त्यामुळं आम्ही तात्पुरतं उपोषण स्थगित करत आहोत या पत्रावर, पण हा लढा आम्हाला जोपर्यंत MIDC रद्द होत नाही तोपर्यंत सुरू ठेवणार आणि त्यांनी सांगितलेलं त्याप्रमाणे वरिष्ठ स्तरावर मिटिंग ज्यावेळी होत नाही मंत्रालयात तोपर्यंत जर 9 तारखेपर्यंत ती मिटिंग झाली नाही तर 9 ऑगस्ट रोजी आम्ही आमच्या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर आमच्या गावातून वारकरी असतील, सैनिक असतील, शेतकरी असतील, शेतमजूर या सगळ्यांच्या सकट महिला वर्गासकट त्या ठिकाणी मोर्चानं जाऊन त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाचा इशारा आम्ही आज देत आहे। तसेच तरी पण या मिटिंगच्या अनुषंगाने MIDC रद्द झाले नाही तर शेवटी 15 ऑगस्ट रोजी नाईलाज असतो आम्हाला कोल्हापूरच्या या कलेक्टर ऑफिससमोर परत जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आम्हाला बसावं लागेल असा इशारा सुद्धा यावेळी देत आहे। त्यामुळे तात्पुरतं हे उपोषण स्थगित केलेलं आहे, पण या MIDCचा विरोधचा लढा अजूनही तीव्र करणार आहे असा इशारा आधी देत आहे। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान झालीच पाहिजे MIDC आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। जय जवान जय किसान, MIDC रद्द झालीच पाहिजे। MIDC हटवा, सैनिकांनी वाचवा, MIDC हटवा, सैनिकांनी वाचवा। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम।